नमस्कार मित्रांनो. आज आपण शिकणार आहोत लिंग म्हणजे काय आणि लिंग कसे ओळखायचे. लिंग म्हणजे काय? लिंग हा शब्द संस्कृत मधून आला आहे आणि त्याचा अर्थ खूण किंवा चिन्ह असा होतो. ज्या खुणेने आपल्याला कळते की एखादा शब्द पुरुष आहे, स्त्री आहे की कोणत्याही जातीचा नाही, त्याला लिंग म्हणतात. मराठीत लिंगाचे 3 प्रकार आहेत. पुल्लिंग, ज्या शब्दावरून पुरुष जातीचा बोध होतो. उदाहरणार्थ मुलगा, घोडा, समुद्र, सूर्य. स्त्रीलिंग, ज्या शब्दावरून स्त्री जातीचा बोध होतो. उदाहरणार्थ मुलगी, घोडी, नदी, वही. नपुंसकलिंग, ज्या शब्दावरून पुरुष किंवा स्त्री या दोघांपैकी कोणताही बोध होत नाही. उदाहरणार्थ घर, पुस्तक, झाड, अंगण. लिंग ओळखण्याची सर्वात सोपी पद्धत. तो, ती, ते लावायचे. तो म्हणजे पुल्लिंग, ती म्हणजे स्त्रीलिंग, ते म्हणजे नपुंसकलिंग. उदाहरण पाहूयात. तो डोंगर, तो कागद, तो माणूस, ती वेली, ती लेखणी, ती रात्र, ते शहर, ते वासरू, ते विमान. लिंग ओळखताना काही महत्त्वाचे नियम. पहिला नियम, शब्द नेहमी एकवचनी करून पाहावा. उदाहरणार्थ झाडे एकवचन, ते झाड, ते झाड, नपुंसकलिंग. दुसरा नियम, कधीकधी निर्जीव वस्तूंनाही लिंग दिले जाते. उदाहरणार्थ तो खडक, ते गारगोटी. तिसरा नियम, एकाच अर्थाचे शब्द पण लिंग वेगळे असू शकते. उदाहरणार्थ तो रुमाल, ती शाळ, ते वस्त्र. चौथा नियम, काही शब्द दोन्ही लिंगात वापरले जातात. उदाहरणार्थ तो बाग स्लॅश ती बाग, तो वेळ स्लॅश ती वेळ. बस, आता लिंग ओळखणे अगदी सोपं झालं. फॉलो करा ज्ञानमित्र.